तुम्ही एकूण आता जी मांडणी केली त्यामध्ये सगळ्यात बलाढ्य देश जगातला, दुसरीकडे जगातली सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था, या दोघांचा वैयक्तिक पातळीवरती होणारा फायदा, त्याचवेळी जागतिक सर्व समुदायाला होणारा फायदा, म्हणजे एकूण जे सबका साथ सबका विकास हे सूत्र आपल्याकडं सुरू आहे, त्या अनुषंगाने ही चांगली वाटचाल आपल्याला होताना दिसते. सर, एकीकडे जगातला सगळ्यात बलाढ्य देश आपल्यासोबत करार करू पाहतोय, सहमती झालेली आहे. त्याचवेळी गेल्या काही काळाचा आपण विचार केला तर युरोपीय महासंघ असेल, त्याचबरोबर न्यूझीलंड असेल, या मध्य पूर्वेतले देश असतील, या सगळ्यांचा कल भारताकडे झुकू लागला आणि काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हे सूतोवाच केलेलं आहे की अख्खं जग आता भारताकडे झुकू लागलेलं आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? अ, मला आता आता सोपं झालेलं आहे वरचेवर याविषयी भाष्य करणं. कारण सगळ्यात पहिल्यांदा हे पाहूयात, भारताची लोकसंख्या ही जगात सर्वात जास्त आहे, हे खूप सोपं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, सर्वात जास्त जीडीपी म्हणजे बलाढ्य देश आर्थिकदृष्ट्या कुठला आहे? अमेरिका. 2 नंबरला चायना आहे. त्यानंतर 3 ते 4 नंबरला आता भारत आलाय, म्हणजे जपान जर्मनीच्या एकदम तोडीस आहे तो भारत. 3-4 नंबरला भारत आलेला आहे, ही दुसरी बाब. तिसरी गोष्ट अशी आहे, आता जसं आपण बोललो, पुढल्या वर्षी जर 100 रुपयांची ग्रोथ होणार असेल पूर्ण जगभरामध्ये, त्यातले 20 रुपये हे योगदान कॉन्ट्रीब्युशन हे भारताचं असणार आहे. हे सर्व जगाला कळतंय. म्हणजे इथं जर ग्रोथ असेल, इथं जर वाढ असेल, तर इथं आपणही यायला हवं असं सर्वांना वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे पहा ना तुम्ही, एफटीएज आपले कसे झालेत. पूर्वेला जाऊयात, सर्वात पूर्वेला काय बरं? न्यूझीलंड आहे. त्यांनी 9 महिन्यामध्ये एफटीए केला आपल्यासोबत. ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलियाने एफटीए केला. त्यानंतर थोडस आपण पश्चिमेकडे जाऊया, ओमान, युएई, दुबई, या सर्वांनी आपल्यासोबत एफटीए केला. त्यानंतर थोडस आणखी जर पुढे गेलो पूर्वेकडं, तर ईएफटीए असं म्हणतात त्यांना, म्हणजे नॉन ईयू मध्ये असलेले जे युरोपियन देश आहेत त्यांनी आपल्यासोबत एफटीए केला. मागच्याच आठवड्यामध्ये युरोपनी एफटीए केला. त्याच्या आणखी थोडं जर पश्चिमेकडे गेलं तर युके लागतं. युकेने आपल्यासोबत एफटीए केलाय. आणि त्याच्याही पश्चिमेकडे जर गेलो तर अमेरिका लागतं. आता अमेरिकेनेही केलेला आहे. त्यामुळे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ओमान, युएई, ईएफटीए, ईयू आणि त्यापुढे युके आणि अमेरिका, अशा सर्वांनी आपल्यासोबत एफटीए केलेला आहे. काही एफटीए अंमलात यायला काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतील, पण सर्वांनी ते तयारी दर्शवलेली आहे. हे पाहता काही वर्षापूर्वी भारताकडे एफटीए नाहीत. माझ्यासारखी लोक सुद्धा बऱ्याच वेळा लिहायची भारताकडे एफटीए असायला हवीत. कारण एफटीए म्हणजे काय, थोडक्यात समजून घेऊयात आपण. आपली वस्तू एखादी जर 100 रुपयाला भारतात बनत असेल आणि तसेच समजा बांगलादेश, व्हिएतनामला 100 रुपयात बनत असेल, तर आपली वस्तू आता 118 रुपयाला विकली जाईल युएस मध्ये, आणि चीनी वस्तू ही 134 रुपयाला विकली जाईल. चीनी वस्तू 134 रुपयाला विकली जाईल. त्यामुळे अमेरिकन खरेदी करणारा माणूस हा 118 रुपयाची भारताची गोष्ट घेईल. त्यामुळे भारताच्या उत्पादनाला मागणी वाढेल आणि त्यामुळे या एफटीएचा प्रचंड मोठा फायदा होईल. तर हे जर सर्व पाहिलं तर तुम्ही जसं सांगत होता तसं भारताचं एक अनन्यसाधारण असं महत्व जागतिक पटलावरती वाढलेलं आहे आणि त्याचा आपल्या सर्वांना सार्थ आनंद आणि अभिमान दोन्ही असायला हवा. सर, एक करार सगळे होत असताना एक लक्षात येत आहे की